नमस्कार मंडळी, तुमची पण फराळ बनवायला सुरुवात झाली का? तर मी सर्वांचा आवडीचा पदार्थ बनवला इथं गोडधोड असा, तो म्हणजे शंकरपाळी. खूप छान अशी आपली तर शंकरपाळी तयार झाली आणि लेयर्स तर खूप आली, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची पण शंकरपाळी कशी झाली तर. आणि तुम्ही बघताय खूप छान अशी मऊसूत आपली इथे शंकरपाळी झाली, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी. चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओ. त्यासाठी घेतले 1 वाटी दूध, 1 वाटी साखर एका पातेल्यामध्ये घालून घेतले. पातेले गॅसवरती ठेवून घेतले. साखर व्यवस्थित विरघळून घेतली. त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतले, गरम करायला ठेवून दिले. त्यानंतर इथे घेतले 3 वाटी मैदा आणि त्यात सोबतच घालून घेतलाय 2 ते 3 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने रवा ते मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि कडकडीत असं मोहन घालून घ्यायचं. पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण आता आपले थंड झालंय ते घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि पीठ आपल्याला व्यवस्थित असं इथं भिजून घ्यायचे. तर जाडसर असं मी इथं पीठ व्यवस्थित भिजून घेतलंय. पीठ साईडला ठेवून घ्यायचे. आता आपण करून घेऊया साठा. तर 2 चमचे तूप घालून घेतलंय, 1 चमचा मैदा घालून घ्यायचाय. हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि साईडला ठेवून घ्यायचं. यानंतर आपलं पीठ व्यवस्थित आपलं सेट झालंय. 10 मिनिटं मी इथं ठेवून घेतलंय. मस्त असं पीठ झालंय. त्याचे 5 ठिकाणी मी इथं भाग करून घेतले आणि आता आपण घेऊया पोळपाट बेलणं. पोळपाट वरती आपला उंडा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि मस्त अशी त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची. एक पोळी लाटून झाली तर ती साईडला ठेवून घ्यायची आणि अशाच पद्धतीनं इथं सर्व पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या. सर्व पोळ्या लाटून झाल्या की परत आपली एक पोळी घ्यायची, त्याच्यावरती बनवलेला साठा घालून घ्यायचा आणि हाताने पूर्णपणे पसरून घ्यायचा. त्यावरती परत एक पोळी ठेवून घ्यायची. 2 पोळ्यांचं मी इथं बनवून घेतलंय. परत वरती साठा लावून व्यवस्थित अशी पोळीला घडी पाडता जशी व्हिडिओमध्ये दिसतात तशी घडी पाडून घ्यायची. दोन्ही साईडला व्यवस्थित पोळी फोल्ड करून घ्यायची आणि आपल्याला साईडला ठेवून घ्यायची. सर्व पोळ्या फोल्ड करून झाल्यावर एक एक पोळी घ्यायची आणि आता हे व्यवस्थित लाटून घ्यायची. थोडी जाडसर पद्धतीने आपण ही पोळी लाटून घ्यायची. व्यवस्थित मी तर पोळी लाटून घेतली. साईडचे कोणे आपले तर कट करून घ्यायचे आणि मधल्या चौकोनी भागाचे शंकरपाळ्याचा आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा. तर मी तर आडव्या उभ्या लाईनिंग पाडून घेतलंय आणि मस्त असे आपले खुसखुशी शंकरपाळे कट करून घेतले. तर अशा पद्धतीने आपण इथं सर्व शंकरपाळे कट करून घ्यायचे. जाडच आपले शंकरपाळे झाले आणि मी तर गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये आपल्याला थोडे थोडे शंकरपाळे घालून घ्यायचे. एक सोबत जास्तीचे शंकरपाळे घालायचे नाही आणि तेलही आपल्याला जास्तीचं कडक किंवा जास्त थंड राहू द्यायचं नाही. मीडियम साईज मध्ये तेल राहू द्यायचं, म्हणजे शंकरपाळे आपले कुठलेही तेलामध्ये विरघळत नाही किंवा तुटत नाही. मस्त असे आपले इथे शंकरपाळे तळून झाले, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, आणि खूप छान असे लेयर आले आपले शंकरपाळ्याला. आणि अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळे मी तर तळून घेतले. तुम्ही बघताय खूप छान लेयर्स आले, कुठलेही शंकरपाळे तुटले नाही.